लातूर जाहिराबाद महामार्गावर रात्री भरधाव कारची समोरासमोर धडक. लातूर जाहिराबाद महामार्ग अपघात मार्ग. लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर गेल्या 2 आठवड्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. लातूर जाहिराबाद महामार्गावर शिवनी पाटी येथे रविवारी रात्री भरधाव 2 कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना घडली. कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी हलवले. अपघातात 2ही कारचे नुकसान झाले आहे. निलंगा येथून लातूरकडे निघालेली आणि लातूरहून निलंग्याकडे जाणाऱ्या 2ही कारची शिवनी पाटी येथे रविवारी रात्री 9 वाजता समोरासमोर धडक झाली. या 2ही कारमध्ये 3 प्रवासी होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी औसा पोलिसांना दिली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री 12 वाजता पाहणी केली. लातूर जाहिराबाद महामार्ग अपघात मार्ग. गेल्या 2 आठवड्यामध्ये लातूर जाहिराबाद महामार्गावर मोठे 4 अपघात झाल्याची नोंद आहे. आठवड्यातून किमान 1-2 अपघात होत आहेत. हा महामार्ग अपघात मार्ग ठरत आहे. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. हे ब्लॅक स्पॉट दूर करावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. तर ब्लॅक स्पॉटमुळे अपघातात वाढ. निलंगा ते लातूर दरम्यान सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद गेल्या वर्षभरात पोलीस दप्तरी आहेत. यामध्ये जीवितहानीही मोठी झाली असून अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दूर करण्याची गरज आहे. उदगीर मोड, निटूर, केळगाव, शिवनी पाटी, बाभळगाव आणि बाभळगाव नाका दरम्यान अपघात. तर महामार्गालाही गेले तडे. लातूर जाहिराबाद महामार्गाला तडे गेले असून याबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी अनेकदा संताप व्यक्त केलाय. मात्र हे तडे पडलेल्या भेगा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. या भेगांमुळे दुचाकींचे अपघात वाढले आहेत. शिवाय चालकांचे नियंत्रणही सुटत असल्याचं वाहनधारकांनी सांगितलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.